जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं. वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः. जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने. नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज कार्तिक शुद्ध एकादशी. पांडुरंगाचं स्मरण करून याच्या प्रवचनाला सुरुवात करूया. आज आपल्या या श्रीमद भागवत प्रवचन मालिकेतलं हे 26वे पुष्प आहे. आतापर्यंत आपण श्रीमद भागवत महात्म्य हे 6 अध्यायांचं पाहिलं. त्यानंतर प्रथम स्कंधामध्ये 19 अध्याय आहेत. त्यामधल्या 15 आणि 16 या 2 अध्यायांचं विवेचन आपल्याला आज या माध्यमातून पाहायचं आहे. 15वा अध्याय जो आहे तो श्रीकृष्ण विरहाने व्यथित झालेल्या पांडवांचे परीक्षितीला राज्य देऊन स्वर्गारोहण हा 15वा अध्याय आहे. आणि 16वा अध्याय म्हणजे परीक्षितीचा दिग्विजय आणि धर्म आणि पृथ्वीचा संवाद. दोन्ही अध्याय तसे महत्त्वाचेच आहेत. सर्वच अध्याय महत्त्वाचे आहेत, पण या कथानकाच्या दृष्टीने हे 2 अध्यायसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. तर परीक्षितीचा श्रीकृष्ण विरहाने व्यथित पांडवांचे परीक्षितीला राज्य देऊन स्वर्गारोहण आणि परीक्षितीचा दिग्विजय त्यांनी कसं राज्य केलं आणि त्याचप्रमाणे धर्म आणि पृथ्वी यांचा संवाद आज आपल्याला पाहायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ. सुरुवातीला आपण श्रीकृष्णाष्टक म्हणूया. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं. स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्. अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं. विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं. महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं. मृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया. युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं. दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं. समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं.
भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधित्ययः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे स भक्तिमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णम्। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। स्कंद पहिला अध्याय 15वा। यामध्ये एकूण 51 श्लोक आहेत. मागच्या अध्यायात आपण पाहिलं की श्रीकृष्णाच्या बरोबर अर्जुनाला युधिष्ठिराने पाठवलं होतं आणि काही सैन्य पण पाठवलं होतं. न जाणो या श्रीकृष्णावर त्याच्याबरोबर असणाऱ्या सगळ्यांवर एखादं विघ्न आलं तर त्यामध्ये मदत होईल म्हणून अर्जुनाची योजना युधिष्ठिराने केली होती. त्याला आता 7-8 महिने झाले होते, पण हस्तिनापुरात तो काही परत आला नाही अर्जुन, आणि तिकडचा कुठला समाचार पण आला नाही. म्हणून युधिष्ठिरांना खूप चिंतेत असताना अनेक अपशकुन त्या ठिकाणी दिसले. आणि मग काही दिवसानंतर अर्जुन आपला रथ आणि सैन्य घेऊन परत आलेला दिसला. पण अर्जुनाचं मुख जे आहे ते उतरलेलं होतं, निस्तेज असा चेहरा होता. त्यामुळे युधिष्ठिराच्या मनात आतापर्यंत त्याला दिसलेले सगळे अपशकुन आणि या आपल्या बंधूचं अर्जुनाचं उतरलेलं मुख पाहून त्यांना खूप शंका आली. म्हणून त्यांनी काही प्रश्न विचारले होते, पण त्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर युधिष्ठिराने या ठिकाणी अर्जुनाने दिलेलं नव्हतं. पांडवांची आई असणारी माता कुंती ही कुंतीभोज राजाची मुलगी होती. तिचं दुसरं नाव प्रथा आहे. तिचे भाऊ जे आहेत ते वसुदेव आहेत आणि त्यांचा पुत्र म्हणजे कृष्ण आहे. म्हणजे पांडवांच्या मामाचाच मुलगा कृष्ण आणि कृष्णाची आत्या म्हणजे ही कुंती आहे आणि कुंतीची मुलं म्हणजे हे पांडव आहेत. या ठिकाणी अर्जुनाने आता बराच वेळ झाल्यानंतर आता काही ना काही आपलं तोंड उघडलं आणि काही उत्तर देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अर्जुन म्हणतात, वंचितोहम महाराज हरिणा बंधुरूपिणा येन मे परतम तेजो देव विस्मापनम महत. अर्जुन सांगतात, माझा मामे भाऊ आणि माझा घनिष्ठ मित्र असणारा हा श्रीकृष्ण मला एकट्याला सोडून निघून गेलेला आहे. अर्जुनाला त्या दुःखामुळे हे सगळं सांगण्याचं धैर्य पण होत नव्हतं. म्हणून बराच काळ झाला तरी अर्जुन कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नव्हता. आता बराच काळ झाल्यानंतर मग अर्जुनाने एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. माझा घनिष्ठ भाऊ मित्र असा श्रीकृष्ण मला सोडून गेलेला आहे. एखाद्याच्या जीवाच्या जेव्हा प्राण निघून जातात तेव्हा त्याचं शरीर जे आपल्याला दिसतं ते काल जसं होतं तसंच आहे, 5 मिनिटापूर्वी जसं होतं तसंच आहे. आणि एवढं असलं तरी त्या शरीराला आता मृत असं म्हणतो, कारण त्यातला प्राण जो आहे जो भगवंताचा अंश आहे तो निघून गेलेला आहे. आणि मग त्या कृष्णाच्या वियोगाने तो कृष्णच आता नाही. त्यामुळे आत्तापर्यंत जे जग सगळं सुंदर मला दिसत होतं ते जग आता मला सुंदर दिसत नाही आहे. अनेक प्रसंग आपल्या जीवनातल्या आत्तापर्यंतच्या अर्जुनाला आठवत होते. एक एक प्रसंग अर्जुन सांगत आहेत. वंचितोहम महाराजो हरिणा बंधुरूपिणा येन मे परतम तेजो देव
विस्मापनम महत्. द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग आठवला. कामाने उन्मत्त झालेले अनेक राजे त्या ठिकाणी द्रौपदीला स्वयंवरामध्ये जिंकण्यासाठी आले होते. पण त्या सर्वांचं तेज जे आहे ते मी हिरावून घेतलं आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या अनुमोदनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी मत्स्यवध केलेला आहे आणि द्रौपदीला जिंकलेला आहे. हा प्रसंग अर्जुनाला आठवला. दुसरीकडे कृष्णाच्या भरोशावर मी देवता आणि इंद्र यांनासुद्धा जिंकलं होतं आणि इंद्राने मला खांडववन दिलं होतं. त्या खांडवनामध्ये मग पुढे इंद्रप्रस्थ हे राज्य स्थापन केलं. हा प्रसंग त्याला आठवला. तिसरीकडे भीमसेन, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या वेशामध्ये जरासंधाच्या तिथे गेले आणि जरासंधाने तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते मागा, मी तुम्हाला देण्यास समर्थ आहे असं जरासंध जेव्हा म्हणतात तेव्हा ते म्हणतात की मला तुमच्याशी युद्धच करायचं आहे, मुष्टियुद्धच करायचं आहे. त्या मुष्टियुद्धामध्ये श्रीकृष्ण हा लहान आहे, अर्जुन हा बारीक आहे, मग त्यापेक्षा हा भीम जो आहे तोच माझ्यासारखा आहे, म्हणून त्याच्याशीच मी मल्लयुद्ध करण्याची इच्छा करतो असं सांगितल्यावर तो प्रसंग त्याला आठवला. कंसाचा जावई असणारा हा जरासंध, आस्ती आणि प्राप्ती अशा 2 त्याच्या कन्या या कंसाला दिलेल्या होत्या. त्यामुळे तो सुद्धा नातेवाईकच झाला भगवान श्रीकृष्णाचा. राजसीय यज्ञ पुन्हा आठवला. ते यज्ञामध्ये जो यज्ञाला बसतात ते जे दोघे आहेत त्यांच्यावर चांगला जलाभिषेक करतात, कलशाभिषेक करतात. त्या प्रसंगी इंद्रप्रस्थामध्ये हा राजसूय यज्ञ झाला. तेव्हा या द्रौपदीची वेणी जी आहे ती जशी त्या ठिकाणी बांधलेली होती, पण त्याच वेणीला पकडून तिला भर सभेमध्ये आणून जो प्रसंग ओढवला आणि ज्यांनी हा प्रसंग आणला त्या सर्व दुष्टांना आपण श्रीकृष्णाच्याच मदतीने मारले हे सुद्धा त्या ठिकाणी आठवलं. त्या वेणीच्या केसांना जो धक्का लावला, ज्यांनी लावला त्यांच्या सगळ्या स्त्रियांना वैधव्य प्राप्त करून देणं आणि केस मोकळे सोडावे लागणं हे सुद्धा त्या महायुद्धाच्या नंतर झालेलं आहे. हा प्रसंगसुद्धा आठवला. वनवासात आपली परीक्षा घेण्यासाठी मुद्दाम दुर्योधनाने दुर्वास ऋषींना त्या ठिकाणी पाठवलं होतं आपल्याकडे. त्या आपल्या झोपडीमध्ये 10,000 शिष्यांना घेऊन आपली परीक्षा पाहण्यासाठी. पण त्या द्रौपदीच्या घरी ताटामध्ये शिल्लक असलेलं भाजीचं पान जे आहे ते सुद्धा भगवान श्रीकृष्णाने घेतलं आणि आनंदाने ते खाल्लं आणि त्याचं प्राशन केलं. ते खाल्ल्याबरोबर सगळे त्रैलोक्यसुद्धा जेवून तृप्त झालेले आहेत असा प्रसंग त्या ठिकाणचा त्याला आठवला. यत्तेजसाद भगवान युधी शूलपाणीर विस्मापितः स गिरिजो अस्त्रमदा निजम मे आणि अन्येपि चाहम मुनैव कलेवरेण प्राप्तो महेंद्र भवने महदासनार्थम. श्रीकृष्णाच्या प्रतापाने, श्रीकृष्णाच्याच आशीर्वादाने मी युद्धामध्ये पार्वतीसह शंकरांनासुद्धा आश्चर्यचकित केलं होतं. हा आपला पराक्रम अर्जुनाला आठवला आणि त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या भगवान शंकरांनी मला पाशुपतास्त्र दिलेलं होतं. इंद्राच्या भर सभेमध्ये त्यांच्या सिंहासनावर बसण्याचा मान मला त्या ठिकाणी मिळालेला होता आणि तो सुद्धा या भगवान श्रीकृष्णामुळेच मिळालेला होता. काही दिवस मी सदेह स्वर्गामध्ये होतो तेव्हा इंद्रासह दैवतांनी दैत्यांना मारण्यासाठी माझ्या बाहुबलाचा आश्रय घेतला. म्हणजे सगळ्या देवतांनी आपली शक्ती माझ्या बाहूमध्ये एकत्रित केली आणि ते गांडीव धनुष्य मी उचलू शकलो आणि त्या गांडीव धनुष्याच्या मदतीनेच मी निवात कवचासारख्या दैत्यांनासुद्धा मारले. म्हणजे ते माझं बाहूंमधलं बळ जे आहे ते अनेक देवतांनी दिलेलं होतं हे त्या ठिकाणी अर्जुनाला आठवलं. श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी अनेक मंत्र दिलेले आहेत. त्यामध्ये एक मंत्र म्हणजे भुजो भग्नेश कार्मुकः. भग्नेश, कार्मुक म्हणजे बाण. त्या बाणाचा 2 तुकडे केले. त्या रामाने माझ्या बाहूंचं रक्षण करावं. त्याच पद्धतीने या ठिकाणी अर्जुनाला आठवतं की या सगळ्या देवता माझ्या बाहूंमध्ये येऊन स्थित झालेल्या आहेत. पुढे ते म्हणतात, गीतेच्या ध्यानाचे जे अनेक श्लोक आहेत त्यामध्ये एक श्लोक आहे
भीष्म द्रोण तटा जयद्रथ दिला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी वर्णे कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी सौतीर्ण खलु पांडवै रणदी कैवर्तक केशवा. हा जे गीतेच्या ध्यानाचे श्लोक आहेत त्याचा एक प्रसंग 1-2 मिनिटाचा सांगतो. आपल्या अकोल्यामध्ये असणारे वयोवृद्ध आहेत असे सगळ्यांच्या परिचयाचे असणारे शंकरराव राऊत सर जे आहेत ते आणि मी एका कार्यक्रमासाठी म्हणून आपल्या अकोल्याच्या जवळ असणारे मेडशी, नेतनसा, मुंगळा या गावांमध्ये काही कार्यक्रमासाठी गेलो होतो. तो कार्यक्रम आपल्या सत्यसाई सेवा समितीतर्फे आयोजित केलेला होता. त्या ठिकाणी जाताना आणि येताना राऊत सर हे संस्कृतचे जाणकार असल्यामुळे मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की गीतेच्या ध्यानाचे हे जे श्लोक आहे त्याचा अर्थ मला तुम्ही सांगा. त्याने तो अर्थ मला त्या ठिकाणी सांगितलेला होता. तोच अर्थ या श्लोकामध्ये आहे की भीष्म द्रोण तटा जयद्रथ दिला गांधार नीलोत्पला. म्हणजे गांधारपासून आलेले हा जो आहे शकुनी मामा नीलोत्पला म्हणजे अगदी कमळ जसं उमलतं त्याप्रमाणे हा आहे. जयद्रथ जला जयद्रथाचं हे जल त्या ठिकाणी आहे. भीष्म द्रोण असे 2 प्रमुख तट आहेत आणि त्यामध्ये ही सगळी कौरव सेना आहे. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी असा तो सगळ्या गीतेच्या ध्यानातले श्लोक आहेत. ते श्लोक या ठिकाणी हे सांगताना मला आठवले कारण भीष्म द्रोण या दोन्ही समुद्राच्या तटामध्ये असणारी ही प्रचंड अशी कौरव सेना आहे. त्या कौरव सेनेलासुद्धा मी पार करू शकलो कारण माझ्या रथाचे सारथी भगवान श्रीकृष्ण होते. विराट राजाच्या सर्व गायी सोडून आणण्यासाठी जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणून त्या गायी सोडून आणण्यामध्ये सुद्धा याच श्रीकृष्णाची मदत होती. भीष्म द्रोण कर्ण शल्य असे मोठमोठे राजे क्षत्रिय वीर यांना ज्यांचे अस्त्र अशा प्रकारचे होते की त्यांचा नेम कधीही सहसा चुकत नसे. पण या श्रीकृष्णाच्या शक्तीमुळे श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने त्यांनी सोडलेली अस्त्र मला स्पर्श करू शकली नाहीत. जसं हिरण्यकश्यपूने अनेक प्रयत्न केले तरी त्या प्रल्हादाला ते स्पर्श करू शकले नाहीत. प्रल्हादाच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका झाला नाही. त्याचप्रमाणे या श्रीकृष्णामुळे त्यांचे ती अस्त्र मला स्पर्श करू शकले नाहीत. आणि ते श्रीकृष्ण मला अनेक प्रसंगी अनेक नावाने हाक मारत होते. हे पार्थ, हे अर्जुन, हे सखा, हे कुरु, हे कुरुनंदन असं म्हणून ते मला तो श्रीकृष्ण बोलवत होता. आज माझे हृदय त्या सगळ्या आठवणींनी व्याकुळ होत आहे असं या ठिकाणी अर्जुनाने आपल्या सगळ्या पांडवांना बंधूंना ही सगळी कथा सांगितलेली आहे. अर्जुन पुढे सांगतात याच अध्यायामध्ये तद्वै धनुस्त ईशवहा सरथो हयास्ते सोहम रथी नृपतयो यत आनमांती सर्वं क्षणेन तद्भूत सदीशरिक्तं भस्मन होतं कोहराद्धमिवोक्त मुष्याम. म्हणजे अर्जुन सांगतात की तेच गांडीव धनुष्य जे मला भगवान शंकराने दिलेलं होतं ते माझ्याजवळ होतं आणि तेच आजही माझ्याजवळ आहे. त्याबरोबर त्यांनी दिलेले बाण जे आहे ते सुद्धा तेच आहे, घोडेसुद्धा तेच आहेत, तो माझा रथसुद्धा तोच आहे. त्यावर बसलेला रथी हा अर्जुन तो सुद्धा मीच आहे. आणि एवढं असलं तरी या ठिकाणी येताना म्हणजे परत हस्तिनापुरात येताना अगदी गोप बालकांनी लहान लहान मुलांनी सुद्धा माझी चेष्टा केली. पण त्यांच्यावर मी कुठलाही बाण मारू शकलो नाही कारण माझ्यातलं तेज म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि तेच निघून गेल्यामधले मी असा निष्प्रभ झालो आहे. ज्याप्रमाणे राखेमध्ये आहुती दिली, यज्ञामध्ये आहुती दिल्यावर त्या ज्वाळा प्रज्वलित होतात, पण राखेमध्ये जर आपण आहुती दिली तर कुठलीही अग्नी त्यामध्ये प्रदीप्त होत नाही. कपटाने केलेली सेवा असो किंवा रेताड मुरमाड जमिनीमध्ये एखादं चांगलं बीज जरी आपण पेरलं तरी ते व्यर्थ होतं. त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या खेरीज हे सर्व जग माझ्यासाठी आता शून्यवत झालेलं आहे. अशी स्वतःची परिस्थिती अर्जुन या ठिकाणी सगळ्यांना सांगत आहेत. जलचरामध्ये मोठमोठे प्राणी जसे लहान प्राण्यांना भक्ष बनवतात, बलवान जे आहेत ते दुर्बलांना
त्यांचा पराजय करतात, एक दुसऱ्याच्या जीवावर उठतात. त्याचप्रमाणे या भगवंताने यादवांकडून अनेक प्रकारचा संहार केला आणि या पृथ्वीचा भार उतरवला आहे. हे सगळं ऐकत असताना सूतजी सांगतात की अत्यंत प्रेम भरल्या अंतःकरणाने श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे मी चिंतन करीत असतो आणि त्यामुळे अर्जुनाची चित्तवृत्ती भगवंताच्या चरणी लीन झाली आहे आणि त्यामुळे मनाची शांतता आणि निर्मल अशी अवस्था अर्जुन म्हणतो की मला प्राप्त झाली. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून माझी भगवान श्रीकृष्णाच्या प्रती असलेली भक्ती अधिकच वाढलेली आहे. माझ्या बुद्धीतील असलेले आत्तापर्यंतचे विकार हे सर्व नाहीसे झाले आहेत. गीतम भागवता ज्ञानम यत्तत् संग्राम मूर्धिनी कर्मत तमोवृद्धम पुनरद्य गमत विभूः. युद्धप्रसंगी भगवंताने मला संपूर्ण गीतेचे ज्ञान दिलेले आहे. संपूर्ण गीता ही युद्धप्रसंगी मला कुरुक्षेत्रावर सांगितलेली आहे आणि मधल्या काळामध्ये या गीतेच्या तत्त्वज्ञानाचे विस्मरण सर्वांना झाले आहे आणि त्याचे पुन्हा स्मरण मला आज होत आहे. हे गीतेचं तत्त्वज्ञान जे आहे ते अगदी अलौकिक असं तत्त्वज्ञान आहे. कुरुक्षेत्रामध्ये आजही आपण गेलात तर मैलोगणती एकही टेकडी नाही, एकही डोंगर नाही, सगळा सपाट असा प्रदेश आहे. त्यामध्ये एका झाडाखाली भगवान श्रीकृष्णाचा रथ आणि रथावर आरूढ असलेले श्रीकृष्ण आहेत आणि त्या ठिकाणी अर्जुनसुद्धा आहे आणि अर्जुनाला भगवान उपदेश करीत आहेत असं दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं. खूप छान मूर्ती त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि श्रीकृष्ण नावाचं एक मोठं म्युझियम त्या ठिकाणी आहे. कृष्णाच्या जन्मापासून कृष्णाच्या परलोकगमनापर्यंतचा सगळा इतिहास त्या ठिकाणी कोरलेला आहे आणि त्याखाली सगळं कृष्णाचं चरित्र दिलेलं आहे. जवळपास हे पूर्ण दशमस्कंद जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि अर्जुन या अवस्थेमध्ये आहेत की आता त्या ब्रह्मज्ञानामुळे, त्या गीतेच्या ज्ञानामुळे माझ्या मायेचं आवरण पूर्णपणे नष्ट झालेलं आहे अशी माझी अवस्था झाली होती. माझ्या संशयाची निवृत्ती झाली होती. माझं सूक्ष्म शरीरसुद्धा भंग पावलेलं आहे आणि अर्जुन खऱ्या अर्थाने शोक आणि जन्ममृत्यूपासून मुक्त झालेला आहे. निशम्य भगवन् मार्गम संस्था यदुकुलस्य च स्वपथाय मतिं चक्रे निवृत्तात्मा युधिष्ठिरः. भगवान स्वधामाला गेले. यादवांचा संहार झाला. तो कसा झाला हे सुद्धा अर्जुनाकडून कळलं. भगवंताचीच माया आहे. त्यामुळे भगवंताच्याच कुळातील यादव जे आहेत ते एकमेकांशी युद्ध करून आणि ते सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या गवताचं कुश जे आहे ते त्याचं शस्त्र त्याने केलं आणि एकमेकांचा संहार केला आणि मृत्यू पावले. म्हणजे आपल्याच लीलेनी भगवंताने आपल्याच कुळातील यादवांचा संहार होताना त्या ठिकाणी पाहिला आहे. ही सगळी परिस्थिती पाहून ती ऐकून आता युधिष्ठिरांनी निर्णय केला की आता माझे या ठिकाणचे या पृथ्वीवरचे दिवस संपत आले आहे. युधिष्ठिराला आपण धर्मराज असं म्हणतो आणि तिकडे विदुर जे आहेत ते यमधर्म आहेत. हे दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. तर युधिष्ठिराने आता स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केलेला आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर कुंती मातेनेही सुद्धा ती अनन्य भक्तियुक्त अंतःकरण होऊन भगवान श्रीकृष्णाच्या पदकमलामध्ये आपलं शरीर जे आहे, आपलं जे चित्त आहे ते स्थिर केलं आणि या जगाचा कुंती मातेने निरोप घेतला. भगवंताने स्वतः पृथ्वीवरील भार नाहीसा करून स्वतः आपले शरीर अदृश्य केले आहे. देवांनाही न कळत भगवंता अंतर्धान पावले. हे जे 2 श्लोक त्यामध्ये आहेत या अध्यायामध्ये 15व्या अध्यायामध्ये 34 आणि 35 ज्यामध्ये भगवंताचं अंतर्धान पावण्याचा प्रसंग आहे तो काही भागवताच्या प्रतीमध्ये 34-35 हे 2 श्लोक नाहीत. युधिष्ठिरस तत् परिसर्पणं बुधः पुरे च राष्ट्रे च गृहे तथात्मनि विभाव्य लोभा नृत जीव हिंसना धर्मचक्रम गमनाय पर्यधात. आता युधिष्ठिराने सगळा विचार केला की खऱ्या अर्थाने आता कलियुग सुरू झालेलं आहे. भगवंत निजधामाला गेले. त्याच दिवसापासून कलियुगचा प्रारंभ झाला
कलियुग सुरू झाले आणि त्याची लक्षणं आता दिसायला लागली आहेत. देश, नगरे, घरे आणि त्यामध्ये राहणारे जे जीव मात्र आहेत ते सुद्धा आता परस्पराशी त्या प्रेमाने वागत नाही आहेत. लोभ, असत्य, कपट, हिंसा यामुळे सगळीकडे अधर्म माजलेला आहे. सत्य जे आहे ते सत्य राहिलंच नाही आणि म्हणून त्यांनी आता महाप्रस्थान करण्याचा निश्चय घेतला. अर्जुनाचे पुत्र असणारे अभिमन्यू आणि अभिमन्यूचा पुत्र असणारा परीक्षित जो आहे, या परीक्षित राजाचं बालपण, त्याचा जन्म हा सुद्धा आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिला होता. त्या परीक्षितीला आपलं राज्य दिलं. स्वराट पौत्रम विनयीनमात्मनः सुसमं गुणैः तोयनिव्या पतिं भूमेर अभिषिंचत गजावय. म्हणजे जो गुणांमध्ये श्रेष्ठ असा जो परीक्षित राजा होता, आपला तो विनयशील नातू आहे, त्याच्याकडे सगळं राज्य हस्तिनापुराचं दिलं आणि या समुद्र वलयांकित अशा राज्याच्या सम्राट पदावर त्याला बसवलं. पुढे आता श्रीकृष्णाचा पुत्र जो अनिरुद्ध आणि या अनिरुद्धाचा पुत्र म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा नातू वज्र, या वज्राला शूरसेनाधिपती मथुरेचा राजा म्हणून त्या ठिकाणी अभिषेक केला आहे. प्राजापत्य यज्ञ करून आह्वनीय अग्नीला लीन करून या युधिष्ठिराने संन्यास घेतला. विसृज तत्तत्सर्वं यदुकुलवलयादिकं निर्ममो निरहंकार सच्छिन्ना शेषबंधनः. म्हणजे आपली वस्त्र, भूषणे, राजाचे सगळे जेवढं काही असेल त्या सगळ्या संपत्तीचा युधिष्ठिराने त्याग केला. ममता आणि अहंकार या सगळ्यांपासून दूर होऊन ते आता सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त झालेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या आपल्या मोठ्या बंधूंना या सगळ्या चारही पांडवांनी पाहिलं. श्रीमद्भागवतामध्ये उभारणी आणि संवारणी असे 2 समास आहेत. त्या संवारणीच्या समासाच्या आधारेच या ठिकाणी भगवद्गीते या श्रीमद्भागवतामध्ये श्लोक आहेत. युधिष्ठिरांनी वाणीला आपल्या मनामध्ये विलीन केलं, मनाला प्राणामध्ये विलीन केलं, प्राणाला अपानामध्ये आणि अपानाला मृत्यूमध्ये आणि अशा प्रकारे महाभूतात्मक शरीरामध्ये सर्व गोष्टी विलीन केल्या. या शरीराला, पंचभौतिक शरीराला त्रिगुणामध्ये आणि त्रिगुणाला मूळ प्रकृतीमध्ये, मूळ प्रकृतीला आत्म्यामध्ये आणि आत्म्याला अविनाशी परब्रह्मामध्ये विलीन केलं. म्हणजे या ठिकाणी असणारं माया, मोह हे सगळे जे बंधनं होते त्या बंधनाचं तोडून त्या परब्रह्माच्या स्वरूपामध्ये, अविनाशी तत्वामध्ये स्वतःला विलीन केलं. आता ज्याला प्राप्त केल्यावर पुन्हा या ठिकाणी जन्माला यावे लागत नाही, त्या परब्रह्माचे ध्यान करीत ते उत्तर दिशेकडे निघून गेले युधिष्ठिर. आता हे जे धाकटे भाऊ होते 4, त्यांनी सुद्धा आपल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मागेच ते उत्तरेकडे निघून गेले. मनामधला भक्तिभाव उचंबळून आला, बुद्धी ही शुद्ध झाली होती. कृष्ण स्वरूपामध्ये ते स्थिर झाले. विदुरोपी परित्यज्य प्रभासे देहात्मवान कृष्णावेशेन तच्चित्त पितृभिः स्वक्षयं ययौ. तर विदुराची अवस्था जी आहे, विदुर तर आधीच निघून गेलेले होते तीर्थयात्रेला आणि विदुरांना हा समाचार कळाला की भगवान श्रीकृष्ण आता नाहीत. त्या व्याधाचं निमित्त झालं, त्या बाणाचं निमित्त झालं. भगवंताच्या पायाशी तो बाण लागला. भगवंताने त्या व्याधाला सुद्धा आशीर्वाद दिला. कारण माझ्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या लीला करायच्या होत्या त्यामध्ये तुझंसुद्धा सहाय्य आहे म्हणून त्या व्याधाला सुद्धा आशीर्वाद दिले. व्याध कळवळून त्या ठिकाणी रडत होता, आपल्या अपराधाची क्षमा मागत होता. पण भगवंतानी त्यालासुद्धा उत्तम गती प्राप्त करून दिली. ही गोष्ट विदुरांना जेव्हा समजली तेव्हा विदुरांनी विदुरोपी परित्यज्य प्रभासे देहात्मवान, प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी विदुरांनी आपला देह ठेवला. कृष्णाविषयीनं तच्चित्त पितृभिः स्वक्षयं ययो. आता विदुर म्हणजे कोण होते आपण मागच्या अध्यायात पाहिला आपण. मांडव्य ऋषीच्या शापामुळे प्रत्यक्ष यमदेवाला या ठिकाणी विदुराच्या रूपाने जन्म घ्यावा लागला आणि त्यामुळे आता विदुरांचा जेव्हा अंतकाळ आला त्यावेळेस अनेक पितर जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी विदुरांना नेण्यासाठी आले आणि विदुरांनी यमलोकाला प्रयाण केलेलं आहे.
द्रौपदीने हे जेव्हा सगळं पाहिलं तेव्हा आता द्रौपदीच्या मनामध्ये विचार आला की आता पांडवांना कुठल्याच गोष्टीची अपेक्षा राहिलेली नाही. पांडवसुद्धा स्वर्गारोहणाकडे निघून गेले आहेत. त्यामुळे द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करीत असताना तीसुद्धा भगवंताच्या रूपामध्ये एकरूप झाली. या श्रद्धेये भगवत्प्रियाणां पांडव सुतानां इति संप्रयाणं शृणोत्यलं स्वत्ययनं पवित्रं लब्ध्वा हरो भक्तिमुपैति सिद्धम. हा या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. याचा अर्थ असा की भगवंताचे प्रिय भक्त पांडव यांच्या महान प्रयाणाची ही परमपवित्र आणि मंगलमय कथा जो पुरुष श्रद्धेने इतरांना सांगेल आणि ती कथा जे श्रद्धेने ऐकतील त्यांना निश्चितच भक्ती आणि परममोक्षाची प्राप्ती होईल असं सांगणारा हा श्लोक आहे. त्यामुळे या श्लोकाबरोबर हा जो अध्याय आहे तो या ठिकाणी समाप्त होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे पांडवस्वर्गारोहणं नाम पंचदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. याबरोबर हा 15वा अध्याय पूर्ण झाला. आता आपण 16व्या अध्यायाकडे वळणार आहोत. तोपर्यंत थोडंसं नामस्मरण करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव,